गणपतीपैकी 7वा गणपती, महडचा वरद विनायक, इच्छापूर्ती करणारा गणपती. या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत. गणपती बाप्पा म्हटलं की महाराष्ट्राच्या कोपऱ्यात भक्तीचा वर्दळ पसरतो. अष्टविनायकापैकी एक असलेला श्री वरदविनायक हा तो गणेश जो आपल्या भक्ताच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करतो. आज आपण जाणून घेणार आहोत महडचा श्री वरदविनायक हा तो गणेश जो आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करतो. आज आपण जाणून घेणार आहोत वरददात्याच्या मंदिराचा इतिहास आणि महिमा. संपूर्ण माहिती. वरदविनायक महड हे आपल्याला मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आपल्याला हा मध्ये आपण जात असताना घाट लागलेला आहे आणि त्या घाटाचं दर्शन आपण आता घेत आहोत. साईडने आपल्याला डोंगर, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मध्ये खोल दरी असं दिसत आहे. आणि ह्या घाटमात्याच्या कोपऱ्यातून आपण जात आहोत. हा सुंदर असा घाट आपल्याला महडकडे जाताना लागतो. आणि मगाशी आपण जे पाहिले आहे तो घाटातील माकड, वानर दिसलेले आहेत. आणि इथून हा घाट आपल्याला खूप सुंदर आणि विलोभनीय दिसत आहे. सह्याद्रीचं भव्य दिव्य दर्शन आपल्याला महडकडे जाताना दिसतं. खाली खोल दरी आणि एका साईडला डोंगर आणि डोंगरातून घाटातून जाणारा रस्ता. याच्यामुळे आपलं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. सुरुवातीलाच आपल्याला हा डोंगर माथा बघताना भव्यतेची जाणीव आपल्याला होते आणि आपलं लक्ष ह्या डोंगर रांगाकडे लागून राहतं. ह्या आपल्याला कॅमेऱ्यातून डोंगर रांगा छोट्या छोट्या जरी दिसत असेल तर प्रत्यक्षात ह्या डोंगर रांगा खूप भव्य आणि दिव्य आहेत. ह्याची उंची एवढी जास्त आहे की आपल्याला म्हणजे किती भव्य सह्याद्री रांगा आहेत. आणि त्यांच्या घड्यांचा पर्वत असं म्हटलं जातं. पर्वतरांगा आपल्याला इथे दिसत आहेत. आता आपण महडला पोहोचलेलो आहोत आणि रात्र झालेली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने बंद व्हायच्या स्थितीत आलेली आहेत. तरी साईडला थोडीफार प्रसादाचे, खेळणी याचे दुकाने दिसत आहेत. इथं सर्व साहित्य ठेवलेले आहे. रात्रीचा अंधार असला तरी थोडीशी वर्दळ बाकी आहे. जवळच आपण आता मंदिरात पोहोचणार आहोत. महड हे रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळचं एक सुंदर गाव आहे. आणि इथं समोरच आपल्याला वरदविनायकाचं मंदिर दिसत आहे. बाहेर एक वेगळं मंदिर आहे आणि समोरचं जे आपल्याला गेट दिसत आहे ते मंदिराचं गेट आहे. तर आपण आता याच्यामधून प्रवेश करणार आहोत. पण प्रवेश दुसऱ्या साईडनी आहे. दर्शन रांग आपल्याला दिसत आहे समोरच. तर आपण त्या दर्शन रांगेतून मंदिरात प्रवेश करणार आहोत. हे जे दिसत आहे हे महडच्या वरदविनायकांचं गेट आहे. तर आपण दर्शन रांगेतून मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिर साधं जरी असलं तरी पुरातन आहे आणि भव्य दिव्य आहे. समोरच आपल्याला वरदविनायकाचं दर्शन होत आहे. इथली खासियत म्हणजे आपल्याला वरदविनायकाला हात लावून दर्शन होतं, म्हणजे दिलं जातं. कुठल्याही अष्टविनायकाला आपल्याला हात लावता येत नाही, परंतु इथल्या महडच्या वरदविनायकाला आपल्याला हात लावून दर्शन घेता येतं.
आणि भाविकांना आणखीनच आनंद होतो जेव्हा आपण मूर्तीला हात लावून दर्शन घेतो त्यावेळेस. हे आपण आता मंदिर परिसर पाहत आहोत आणि समोर जे दिसत आहे आपल्याला ते वरदविनायकाचं मंदिर आहे. भाविक त्यांच्या सभामंडपामध्ये बसलेली आहेत आणि अथर्वशीर्ष पठण इथे चालू आहे भाविकांचं. हे मंदिरातील भाविक आपल्याला इथे दिसत आहेत. मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे दुसरे मंदिरही आहेत आणि इथून आपल्याला आता वरदविनायकाची मूर्ती दिसणार आहे. हे समोरचं जे मंदिर दिसत आहे ते वरदविनायकाचंच मंदिर आहे. त्याच्या चौकटीला चांदीचा मुलामा केलेला आहे आणि त्या मुलाम्यावरती वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही समोरच आपल्याला घंटा दिसत आहे आणि गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे. मूर्ती साधी आहे परंतु खूप मोहक आणि सुंदर आहे. उजव्या सोंडेची आहे. तर आता आपल्याला मूर्तीचं दर्शनही झालेलं आहे. गर्दी थोडीफार आहे परंतु मूर्ती खूप सुंदर आणि सुबक आहे. मंदिरात जाऊन ज्यावेळेस आपण हात लावून दर्शन करतो त्यावेळेस आपल्याला खूप मन प्रसन्न असं आणि प्रसन्नतेचा भाव निर्माण होतो. ही आपल्याला मूर्ती दिसलेली आहे. खूप सुंदरच मूर्ती आहे आणि साधी आहे, उजव्या सोंडीची आहे आणि या गणपतीला दर्शन केल्यानंतर असं म्हटलं जातं की आपल्या मनात ज्या इच्छा आहेत, ज्या आपण इथं लिहून ठेवतो पत्रात, त्या आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून हा वरदविनायक आहे. तर मी तुम्हाला वरदविनायकाचं दर्शन आत्ता घडवलेलं आहे आणि खूप सुंदर रीतीने आपल्याला गणपतीचं दर्शन झालेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला सहज मूर्तीचं दर्शन घडत आहे. गाभाऱ्यातलंही दर्शन होत आहे. समोरच आपल्याला पुजारी आणि मूर्ती आता खूप सुंदर दिसत आहे. हे पुजारी आहेत आणि ही वरदविनायकाची मूर्ती आहे. घंटा आहे. मूर्ती उजव्या सोंडीची पूर्वाभिमुख आहे. इथलं खासियत म्हणजे इथला जो दीप आहे नंदादीप, तो 1800 अखंड नंदादीप आहे आणि तो पुराण काळापासून आजपर्यंत चालू आहे. ही या मंदिरातील खासियत आहे. महाडला पोचल्या इथं एक दुसरं मंदिर आहे आणि ते म्हणजे महादेवाचं आहे. त्याच्या बाजूलाच आहे. ही महादेवाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे जास्त भक्तगण नाही आहेत. त्यामुळे आपल्याला सर्व मंदिर खूप सुंदर, मूर्ती खूप सुंदर दिसत आहेत. हा बाहेरच्या बाजूचा भाग आहे मंदिराच्या साईडचा. हा मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत. या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात आलेला आहे. मंदिराच्या बाजूला एक छोटासा तलाव आहे परंतु आपल्याला आता अंधार असल्यामुळं तो दिसणार नाहीये आणि याला कुंड असं संबोधलं जातं आणि त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर कुंडामध्ये आपले सर्व पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं. ही इथल्या मंदिराची खासियत आहे. याचा ऐतिहासिक इतिहास असा आहे की महाडच्या वरदविनायकाची कथा अत्यंत रोचक आहे. असं सांगितलं जातं की या ठिकाणी गौतम ऋषी तपश्चर्या करत होते. त्या काळात राजा गृहस्थम नावाचा पराक्रमी राजा या प्रदेशावर राज्य करत होता. त्याने बापाची आराधना
बाप्पाची आराधना केली आणि बापाने त्यांना वरदान दिले, जो माझ्या या स्थळी भक्तिभावाने दर्शन घेईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे या बापांचं नाव पडलं वरदविनायक, म्हणजेच वर देणारा विनायक. मंदिर जुने असले तरी तेथे ऋषी तप करताना गणेशाची मूर्ती प्रकट झालेली असल्यामुळे याचा फार मोठा इतिहास आहे. इथं असा इतिहास सांगितला जातो की हे आपल्याला समोरच तलाव मंदिर परिसरात असलेलं दिसत आहे आणि या तलावाला कुंड असे संबोधलं जातं आणि याच्यात स्नान केल्यानंतर आपली सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. या तलावामध्ये कमळ सुद्धा उगवलेली आपल्याला दिसत आहेत. थोडंसं दर्शन आपल्याला झालेलं आहे त्याचं. असं म्हणतात की बापाने स्वतःच या ठिकाणी प्रकट होऊन मी इथेच वसणार असं सांगितलं. म्हणूनच ही मूर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेली गणेशाची मूर्ती मानली जाते.